मी हरिचंद्र बाळकृष्ण करपे आणि हे माझे वडील बाळकृष्ण गणपत करपे, मोजे गळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथील रहिवासी असून आमचा सर्वे नंबर 53 आणि 5311 ही भाषेती आहे. आपण पाहू शकता दिनांक 7 जुलै 2026 रोजी बाळकृष्ण गणपत करपे यांनी तहसीलदार कर्जत साहेब यांच्याकडे शेतातील पाणी समोरच्या रिसॉर्टवाल्यांनी बंद केले आहे. त्यामुळे भाषेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, राब मेलेला आहे. हे संबंधित तहसीलदारांना अर्जाद्वारे व फोटोद्वारे आपल्याला बघू शकता, फोटो स्वतः तिथे दाखवलेले आहेत. फोटो काढून त्यामध्ये फोटो दिलेले आहेत की बाबा कशा प्रकारे राबाचं नुकसान झालेलं आहे. भाषेतीचा जो राब आहे तो मेलेला आहे. आणि पुन्हा त्याच्यानंतर सगळे फोटो त्याच्यात दिलेले आहेत अर्जाला जोडून. परंतु 12 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा तहसीलदार कर्जत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली आली नाही. म्हणून पुन्हा 13 जुलै 2026 रोजी पुन्हा तहसीलदार साहेब कर्जत यांच्याकडे एक अर्ज दाखल केला की आपण प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन राबाची पाहणी करून कशा प्रकारे नुकसान होत आहे, शेती लावू शकत नाही. त्यानंतर 19 जुलै रोजी मंडळाधिकारी कशळे शेट्ट्यानं या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली शेताची की पाणी तापलेलं आहे, राब मेलेला आहे. आणि तसा पंचनामा ते करून या ठिकाणून 19 तारखेला गेलेले आहेत. परंतु पंचनामा होऊनही आज 17 ऑगस्ट उजाडलेला आहे. तरी आज तागायत कुठलाही तहसीलदार साहेब कर्जत व यांच्या प्रशासनावर कुठल्या प्रकारचा न्याय आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे. आम्ही शेती लावू शकत नाही, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. तरी प्रशासनाने याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. तरी आम्हाला शेतकऱ्यांना कसा न्याय मिळणार प्रशासनाकडून याची आम्ही वाट बघतो. रोजी मालेवाडी या ठिकाणी आम्ही गवळवाडी मालेवाडी या ठिकाणी एका आमच्या शेतकऱ्याचं शेतीचं नुकसान पाणी अडवून केल्यामुळे होत आहे. तरी सदरच्या फार्म हाऊसवाल्याकडं घाग या व्यक्तींकडं आम्ही अशी मागणी केलेली आहे की सदर शेतकऱ्याचं नुकसान हे पाणी अडवून होत असल्यामुळे तुम्ही तो मार्ग मोकळा करून शेतकऱ्याचं नुकसान वाचवावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. 2 दिवसामध्ये योग्य ती कारवाई न केल्यास आम्ही किसान क्रांती संघटना, मी प्रवक्ता म्हणून सुरेश खानविलकर आणि माझे सहकारी सगळे, त्याबरोबर आमचे पत्रकार माळी, तसेच जिल्हाध्यक्ष भरत राणे, तसंच तालुका अध्यक्ष आमचे शरद तवळे आणि शेतकरी आणि आमचे इतर सहकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. जर समंजसपणे या शेतकऱ्यांना जर न्याय दिला नाही तर आम्ही किसान क्रांती संघटनेच्या वतीने निश्चितपणे मोठे आंदोलन करू. याची जबाबदारी सर्व घाग या फार्म हाऊसवाल्यावर असेल. आणि माझे वडील बाळकृष्ण गणपत करपे यांचं मोजेगवाडी इथे गळवाडी मालवाडी रोडला सातबारे आणि भाषेती आहे आमची. तर भाषेतीचं समोरच्या पाणी अडवल्यामुळे मोठे नुकसान होतं. त्या संदर्भात तहसील कार्यालयांच्याकडे अर्ज करून मंडळाधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शनी पंचनामा केलेला आहे. परंतु आज तागायत कुठल्या प्रकारचा न्याय न मिळाल्यामुळे महाराष्ट्र किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांकडे मी न्याय मागण्यासाठी अर्ज केला होता. आणि त्या विषयावरून ते सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्यांच्याकडे मी न्यायाचा हक्क मागत आहे. आणि ते प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी समोरचे जे घाग आहेत त्यांनासुद्धा संपर्क साधून 2 दिवसात हा निर्णय त्यांना घ्यायला सांगितलेला आहे. मी शेतकरीवर होणारा अन्याय आणि या किसान क्रांती संघटनेचे केलेल्या आमच्या शेतकऱ्याची घेतलेली दखल यासाठी या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो.